खास आहे की इथे या एरियामध्ये जे वाईल्ड लाईफ असेल ते हा एरिया सोडून जायला नको. हे जर इथून सोडून गेलं तर ते शेतामध्ये तिकडे उडवून करतील. त्यांना इथेच पाणी मिळालं, इथेच मिळालं, ते हा एरिया सोडून जाणार. हा बाहेर राज्यातील लोक यायचे त्यांचं टॅक्स वगैरे त्याची माहिती तिथं ते मेन गेटवर आहे. बाकीची माहिती आपण महाकाली गेटवर घेऊ, तिथं सर पूर्ण माहिती घेऊ. तिथं पूर्ण इतिहास वगैरे सर्व सांगू आम्ही, कोणते राजा होते काय होते. व्हिडिओ हा कोणता किल्ला आहे? कोणता टायगर रिझर्व आहे? व्हेरी गुड. आनंद येत आहे तुम्हाला? व्हेरी गुड. सध्या कोणता दरवाजा पाहिला?
त्याचं नाव काय होतं? कोणतं गेट होतं? सिंह गेट. त्याची माहिती मिळाली का? आपल्यासोबत जे आहे त्या गाईडचं नाव काय आहे? ओम ठाकरे. ते योग्य माहिती देत आहेत की नाही? तुम्हाला काय वाटते, पुन्हा पुन्हा याल की नाही? किल्ल्यावर याल की नाही? व्हेरी नाईस. परत भेटू. आधी पण इथं तर भरपूर मेहंदीचे झाड वगैरे होते, पण आता इथे तर पाणी वगैरे आम्ही शंकरला खंडरवाल महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत. आम्ही नरनाळा फोर्टमध्ये फाउंडेशन डे सेलिब्रेट करायला आम्ही इथे विविध वनस्पतींची प्राण्यांची माहिती घेत आहोत. बघू शकता आम्ही आलोय, तुम्ही पण या. पुन्हा एकदा भेट घ्या. आम्ही एकदा आता डबल नाही. सध्या आम्ही महाकाली गेट जवळ पोहोचलेलो आहे, तर तुम्ही पाहून या. आणि सगळ्यात सुंदर असं गेट आहे. बघू शकता मध्ये फोटो काढून आला. चष्मा काढू काय? नाला पण छान आला. मस्त निघाला. लवकर मस्त फोटो निघाला. मस्त निघाला. ज्याने कोणी या गेटला पार केलं त्यांना या मार्गाला बरोबर शासन केलं असं म्हणतात.
त्याच्या खालचा उल्लेख आहे आणि वरचा जो उल्लेख आहे तो त्याच्यामध्ये मुघल साम्राज्याचे जे त्यांचे सुंदर गेट आहे मेलघाटमधलं आपल्या नरनाळ्यामधलं आणि याच्यावर कोरीव काम पण झालेलं आहे. तर या गेटला 3 नावे आहेत. एक महाकाली द्वार, एक आपलं नक्षी गेट, आरबी गेट, त्याचे 3 नाव आहेत. तर याच्यामध्ये आता असं आहे की हे 1485चं बांधकाम 1487. आणि या गेटची दुरुस्ती 1425 मध्ये झाली. अहमदशाह बहामनीनं केली. गाविलगड सोबत. तर याचा इतिहास आहे 8व्या शतकात पांडवांचा जो वंशज होता नरेंद्रपुरी राजा हे शासक होता. त्यानंतर 10व्या शतकात नरसिंह राजा याच्याने स्थापन केलं. त्यानंतर 1425 मध्ये अहमदशाह बहामनीनं गाविलगड वगैरे किल्ल्याची दुरुस्ती केली. त्यानंतर 1468 मध्ये आपले गारे मुघल साम्राज्य आलं. त्याच्यामध्ये इमादे उल खानिया खान, सोहेल खान असे बरेचसे राजे येऊन गेले. शेवटला इथं ब्रिटिश पण येऊन गेले. त्यानंतर इथं नागपूरचे फुले वगैरे येऊन गेले. त्यानंतर शेवट इथं फक्त ब्रिटिश चाली झालेलं आहे. आणि हे खूप वर्ष जुनं आपल्या कधी तर याची मेन हिस्ट्री नाही आहे, पण असा उल्लेख म्हणतो. आम्ही तुम्हाला सांगू शकतो असा उल्लेख म्हणतो. हे 3 नंबर ते लिहिलेलं आहे. हे जे शिलालेख आहेत ते मुघल साम्राज्याचे जे त्यांचे वंशज होते, त्यांचे वंशज जे होते त्यांचे नाव आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यांचा शिलालेख जो आहे तो असा म्हणते की ज्याने कोणी एक त्यावेळेस पार केलं त्यानं तो इथला सुरक्षित आहे असे म्हणत होते. आणि त्याने या किल्ल्यावर शासन केलं, राज्य केलेलं आहे असं म्हणत होते. तुम्ही बघत शकता त्यावेळेस अगोदर काळी टॅक्स वगैरे घ्यायचे. पायसाल तर आता हे गेट युटर्न याच्यासाठी आहे की इथं पहिले आजचे गेट वगैरे तोडायचे तर त्यांची स्पीड आणि ताकद कमी करण्यासाठी त्याच्यासाठी कारण ते सरळ पळत आहे युटर्नमध्ये आले जास्तीत जास्त 5 मिनिटांनी तसं 5 मिनिटात फोटो वगैरे काढायचं आणि आपल्याला पुढे पण जायचं. पुढे याच्यापेक्षाही चांगला आहे तलाव वगैरे पुढे जास्तीत जास्त 10 मिनिटे घालवा आणि पुन्हा इथे गावाला झाले पाहिजे. फक्त पडायचं इथंच काढा. या दरवाजाला कोणते लॉक म्हणलं तुम्ही? लॉक काय सांगितलं? ते लॉक सिस्टमेट बांधलेली आहे. अगर त्यातला मधातला दगड काढताना त्या प्रोजेक्ट खाली बसतो. हे दगड एकामेकाला अशा अटॅच आहे. लॉक सिस्टमेट आहे आणि तो कागद दगड आहे.
घेऊन जाईल कोणी. साक्षी तू जागा नाही. अँड नेक्स्ट चला सर्व आपल्या त्या मुलांसाठी यासाठी हे सोपे राहावं म्हणून हे त्याची गळती अशी. आणि आंध्र जे आहे ते याचे बाल्कनी टाईप आंध्राचं जे घर आहे हा पुरं व्यवस्थित चांगलं राहतं. थोडंसारखं आहे त्याच्यात त्याच्या रूमा वगैरे आपल्याला तलाव पाहायचे वर. काय पाहिजे? तलाव तोफ बघायची आहे. पहिले अशी व्यवस्था नव्हती ना. सध्या आपण नरनाळा किल्ल्याच्या तलावाच्या कडेला जातो.
मित्रांनो, आपण पोचलो आहे नरगंगा किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या टोकावर. आपल्याला हा जो भाग अंबरमहल, त्याची माहिती आपण पाहू शकतो. या बोर्डवर इथे माहिती दिलेली आहे. विद्यार्थी अनुभव घेत आहेत. नवीन नवीन गोष्टी गाईडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती होते. त्याच्यामध्ये बांबू टाकून सभामंडप बांधायचे. त्याच्यामध्ये आमचे मोठे गेट फाउंटेन तळामधून याच्यामध्ये पाणी यायचं, वरपूल वाहतं, याच्या आतमध्ये कमळाची फुलं वगैरे राहायची आणि इथं त्यांची त्यावेळेसची सभा वगैरे भरायची राजे महाराज लोकांची. म्हणून त्याला दरबार हॉल किंवा अंबरमहल किंवा राणीमहल असं म्हणतात. ज्यावेळेस तुम्ही म्हणता आता दगड करून आणला होता, तर हे त्यावेळेस दगड त्याने किल्ला बांधकामासाठी वापरला आणि त्यावेळेस त्यांना किल्ला बांधकामासाठी दगड पण मिळाला, पिण्यासाठी पाण्यासाठी आणि इथलं पाणी यासाठी आणत नाही की पूर्ण दगडावर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना, रेन वॉटर एवढे किल्ले आहेत, सगळ्या किल्ल्यांवर रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प जुन्या काळापासून पाणी हळवा पाणी नाल्या वगैरे तयार केलेले आहेत. जितके तलाव आहेत टप्प्याटप्प्याने ते तलाव बांधलेले आहेत. वर्षा आटला की खाली पाणी असतं, त्या खाली पाणी असतं, त्या खाली म्हणजे पावसाळ्यापासून तर पुढच्या पावसाळ्यापर्यंत या किल्ल्यावर पाणी मिळेल अशी योजना आहे. म्हणून या किल्ल्याला निर्माणासाठी खूप इच्छा झाली. बरोबर आहे.
कंटाळलेला कुत्रा विषयी सांगतात. कुत्रा जर अगर कोणाला चालला तर इथं आणतात, त्याची आंघोळ करून टाकून घेतपर्यंत मागणार पाहिजे. आणि कसं आहे, पाण्याचं महत्त्व आहे. कारण याच्यामध्ये जर तसं तर म्हटलं गेलं नाही, याच्यामध्ये पारदर्शक पण आहे. त्याचा प्रत्येक लोखंडाले वगैरे झाला तर ते सोन्याचा करून येते. पूर्व काळी याच्यामध्ये आखी आंघोळ करायची. हत्तीच्या पायाने ती फाटत होती. सोन्याची प्लेट त्याच्या पर्स झाली होती तर सोन्याची म्हणून या दर्ग्याचं नाव काय? मोठा आहे ना पूर्ण. This is main palace. बोला. This is main palace. What remains of the once prosperous kingdom and this palace is just ruins. It is now how taken over by trees, insects, birds, reptiles and mammals. हा एकेकाळी राजवाडा होता. नरनाळा पॅलेस. आपल्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. चुपचाप बसा.
बंद करण्यात आलेला आहे. कारण याच्यामध्ये शिवाल वगैरे तयार होते आणि जनावरांचे पाय ॲनिमलचे स्लिप होतात. त्याच्यावर त्याला चपला पडतात बंद केलेला आहे. ते 8 किलोमीटरची आहे सर. जे तटबंदी आहे ना कंपाऊंड 8 किलोमीटरची आहे. आमच्या समोर तिकडे कोर एरिया चालू होते. कॅम्पचा एरिया कुठून आहे सांगा? कॅम्पचा मागच्या साईडला ही साईड, या साईडला ते आपल्याला अलाउली आहे ट्रॅकिंगमध्ये. फक्त सफारी जाता येते आपल्याला, कारण की खूप वर्ष आपल्याला अलाउली ट्रॅकिंगमध्ये. इकडे काही गाव आहेत का? गाव कोणतेच नाही सर. आता पहिले गाव होते पुनर्वसन. का बरं पुनर्वसन झालं? पहिले कसं आहे ॲनिमल वगैरे ते कसं पहिलं सुविधा नव्हती. राहायचे आदिवासी लोक, त्यांना सुविधा नव्हते काही. त्याच्यानंतर आणि शिकार पण करायची ती पहिले ॲनिमलची. आता डेव्हलप झालेला आहे जंगल. बाहेर काढले याच एरियामध्ये आता टुरिझम काढून त्या लोकांसाठी रोजगाराची उपलब्धही करून दिली आणि आता त्यांना बाहेर काढलं. आता बाहेर ठिकाणी त्यांना तो सुविधा देऊन त्यांना बसवलेलं आहे. असे इथे एकूण 8 गाव होतं आठ गाव होतं. आम्ही पण आज इकडे आतमधलं होतो नांदगावच्या घरचं काम आहे सर्व काही. काही गावात 8 असे कोणते कोणते गाव आहेत ते सांगू शकता का? तालाई, नागरतास, वान, बोरी बोरी अच्छा. बोरी गाव पुनर्वसन झाल्यामुळे आपला काय फायदा झाला? सफारी चालू 2007 पासून. टुरिस्ट वाढायला लागले. सध्या कसा रिस्पॉन्स आहे टुरिस्टचा? सध्या तर येतात शनिवार रविवार मध्ये येतात. रस जास्त असतो. बाकी दिवस तर चालूच राहतात. मग 4-5 गाड्या 4-5 गाड्या असे जातात. आणि जंगल सफारीमध्ये कोणते कोणते प्राणी दिसतात? आपल्याकडे सर ॲनिमल्समध्ये 27 प्रकारचे फिशेस आहेत. हां, तर त्याच्यामध्ये वाईल्ड डॉग आहे, टायगर आहे, लेपर्ड आहे, ब्लॅक बिअर आहे, हॅलीगेटर आहे, क्रोकोडाईल आहे, त्याच्यानंतर जॅकॉल आहे, त्याच्यानंतर हायना आहे, वाईल्ड कॅट आहे, बुल आहे सर. बुल आहे म्हणतो ना. स्पॉटेड डिअर आहे, सांबर डिअर आहे, कार्टिंग डिअर आहे, इंडियन डोर आहे, त्यानंतर हायना आहे. पक्ष्यांमध्ये असा कोणता व्हेरायटी आपल्याला पाहायला मिळते? बऱ्याच टावले असतात. फॉरेस्टमध्ये काय विशेषता? ते सर लुप्त होता सर. आमच्या जे सातपुडा एरियामधून कसा 100 ते 150 वर्ष पहिले लुप्त होत आहे, गायब होत आहे. त्याच्या 1996 मध्ये इकडे आढळला. 1996 मध्ये रिडिस्कवर हा. डिस्कवर झाला तो नव्हता म्हणून असा घोषित करण्यात आला होता. पण ते आता मेलगडमध्ये तज्ञ मंडळी कोणी आली होती का? तुम्ही तज्ञ मंडळी आली होती का बघायला? अजून येतात सर. फॉरेनर चालूच राहतात. चालू राहा. टायगरने पाहिजे त्याला. पक्षी गणना होत असते का? टायगर कर्नाटकमध्ये 360 प्लस बर्ड आहे सर. 360 प्लस. त्याच्यानंतर काही पक्षी जर बाहेर देशातून आपल्याकडे स्थलांतर करतात. मायग्रेटरी बर्ड आहे. त्याच्यातला एक इंडियन पिक्टा जो मायग्रेट करतो. इंडियन पिक्ता नाव नवरंग पक्षी. साऊथवरून येते. इकडे बर्ड आहे. आणि शासनगेटवरून सर 2 सफारी चालतात सर. 2 सफारी, छोटी सफारी आहे आणि एक मोठी सफारी जे आहे धारगड बोरी केलपानी. हे मोठी सफारी आहे. हे जे आहे वाईल्ड लाईफसाठी सर्वात बेस्ट आहे.
कारण इकडे कसं सर्वात जास्त ॲनिमल्स वाढलेले आहेत, डेव्हलप झालेले आहेत. त्याच्यानं आणि हे बफर झोनची सफारी आहे, कारण इथं स्पोर्ट आहे, आपल्याला उतरता येते आपल्याला. वन्य प्राण्यांचा जे त्रास आहे का गावांना वगैरे हा होतात ना सर, आता झालेले आहेत सर. आता मागच्या वेळेस सर दोन जे गाडी बैल आहेत ना, त्याच्यानं शिकार होते सर, काय करणार? सारा झाला काढून आपण तळाशी जर विचार केला तर हल्दीबोर आणि ग्रासच हल्दीबोर है ना. त्यानंतर कार्निवोर नंतर पण मेजर प्रॉब्लेम जसं आपण फूड पिरामिड तयार करतो राईट. आणि इकोसिस्टममध्ये आपण शिकलो, आपण लेक्चर अटेंड केले बरोबर. तर आपल्याला मेळघाटची माहिती व्हावी याकरिता या सभागृहात आपल्याला मेळघाटमध्ये काय काय गोष्टी आहेत. तर आपल्यासोबत महादेवराव आहेत जे या पूर्ण सभागृहाचं कामकाज बघतात, आणि त्यांच्यासोबत हनुमंतराव आहे, म्हणजे महादेव आणि हनुमान दोघी एकाच रूप आहे. तर हे दोघांसाठी आपण सगळ्यांनी फॉरेस्ट क्लॅप करायचं. कशासाठी फॉरेस्ट क्लॅप कशासाठी असतात ना, प्राण्यांना आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून फॉरेस्ट मध्ये आपण अशा क्लॅप करतो. तर अशा क्लॅप करून आपण त्यांचं स्वागत करूया. मग पुढील जे कार्यक्रमाचं सूत्र आहे ते महादेवला सांगतो की त्यांनी आपल्या पीपीटीच्या सहाय्याने किंवा व्हिडिओ क्लिपच्या सहाय्याने मेळघाट टायगर रिझर्व काय आहे, याचे इस्टॅब्लिशमेंट कसं झालं, काय झालं, कुठल्या कुठल्या गोष्टी या टायगर रिझर्वमध्ये आज कार्यरत आहेत, कुठल्या कुठल्या सोयी सुविधा पर्यटकांसाठी आहेत, या सगळ्या गोष्टींच्या चित्रफिती आपल्याला इथे एक अर्धा ते पाऊण तासामध्ये आपल्याला इथे बघायचे. तर मी विनंती करतो फॉरेस्ट डिपार्टमेंटचे इथं सगळ्यात पर्यंत आम्ही आभार व्यक्त करतो. सर्वांनी फॉरेस्टचा आभार व्यक्त करावा की त्यांनी इतका सुंदर सभागृह आपल्याला उपलब्ध करून दिला. AC 2-2, 4-4 AC लावून आपण बसलेलो आहोत बरोबर आहे. तर यामधला प्रत्येक घटक तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा, आपले मोबाईल थोडे सायलेंट मोडनी बाजूला ठेवा आणि थोडा वेळ आपल्या कन्झर्वेशनसाठी तुम्हाला क्लिपचा व्हिडिओ घरी आई वडिलांना आणि मित्रांना स्टेटस टाकायचं असेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे.